नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। शेतकरी बांधवांपासून सर्व योजना असतील आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कृषी मंत्री आहेत तर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कृषी मित्र भरती प्रक्रिया आहे साधारणतः 11,000 पेक्षा जास्त पदांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावानुसार कृषी मित्र भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर ही योजना काय आहे, कृषी मित्र जी भरती प्रक्रिया आहे नक्की काय आहे, त्याची पात्रता काय आहे, कोण कोण अर्ज करू शकतो, याच्यामध्ये आरक्षण कोणाला मिळणार आहे, पेमेंट किती मिळणार आहे, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर माहिती घेणार आहोत। तर 2 ते 3 दिवसांपूर्वी कृषी मंत्री आहेत तर यांनी आपल्या भाषणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी मित्र भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी जाहीर केली आहे। तर ही भरती साधारणतः जून महिन्यापासून सुरू होणार आहे। प्रत्येक गावामध्ये असणारे तरुण असतील, शेतकरी बांधव असतील, ज्यांचं वय 40 वर्षापेक्षा कमी आहे, 40 वर्षापेक्षा जास्त असेल, त्यांना कृषी मित्र होता येणार नाही आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो लाभ आहे तो महिला प्रवर्गातील जे लाभार्थी आहे किंवा महिलांना याच्यामध्ये आरक्षण आहे। त्यामुळे अशा प्रकारची म्हणजे 40 वर्ष वयोगटापेक्षा कमी वय असणारे कॅन्डिडेट या कृषी मित्र योजनेसाठी म्हणजे कृषी मित्र जी भरती प्रक्रिया आहे तर याच्यासाठी अर्ज करू शकतात। तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रतेसंदर्भात अजून स्पष्टता नाही आहे। वयाची अट सांगितलेली आहे की कमीत कमी 40 वर्ष वयोगट किंवा त्याच्यापेक्षा कमी वयोगट असलेले कॅन्डिडेट अर्ज करू शकतात आणि याच्यामध्ये महिलांना आरक्षण असणार आहे। तर याच्यामध्ये काम काय राहणार आहे की शेतकरी जे बांधव आहेत तर यांना विविध योजनांची माहिती देणे किंवा त्यांना मार्गदर्शन करणे, जे सहाय्यक कृषी अधिकारी काय आहेत म्हणजे त्यांना कृषी सहाय्यक जे म्हटलं जातं, तर अशा जे कर्मचारी वर्ग आहे तर यांच्या हाताखाली काम करायचं आहे। आणि वर्षभरामध्ये तुम्हाला लक्षात घ्या की याचं जे पेमेंट आहे ते दर महिन्यांना मिळणार नसून 3 महिन्यातून एक हप्ता रिलीज केला जाईल आणि वर्षाचं पेमेंट आहे ते तुम्हाला 18,000 रुपये इतकं मिळणार आहे। तर याच्या लक्षात घ्या की यासाठी निश्चित असं वेळेचं बंधन नसणार आहे। संपूर्ण दिवसभर तुम्हाला काम करायचं नाही आहे। जे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजेच कृषी सहाय्यक जे आहे तर यांच्या हाताखाली तुम्हाला या विविध योजनांची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायची आहे। प्रत्येक गावामध्ये एक कृषी मित्र अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर एकंदरीत स्वरूप तुम्हाला कळलेलं असेल की वर्षभराचं मानधन 18,000 रुपये कृषी मित्र यांना दिलं जाणार आहे। आणि याचा ऑनलाईन फॉर्म असणार आहे की ऑफलाईन फॉर्म असणार आहे तर ही सर्व प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच आपल्या लक्षात येणार आहे। अजून कृषी मित्र भरती प्रक्रिया सुरू झाली नाही आहे, त्यामुळे त्याचा फॉर्म साधारणतः जून महिन्यामध्ये सुरू होणार आहे। आपण देखील या संदर्भातली माहिती देणारच आहोत। आवश्यक कागदपत्रे कोणती, पात्रता आणि त्याचबरोबर अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार, तर याची परिपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत। त्यामुळे कृषी मित्र भरती प्रक्रिया ही साधारणतः जून महिन्यामध्ये सुरू होईल। या संदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।